वाढतात, मी नाही वाढतात, ती जणी तुमच्या हृदयात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पानाचा काढ विडा, मी नाही काढत विडा, त्या जनीचा नाद सोडा. विडातले आपले जनीचा कमानी दरवाजा, रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात. लय लांबलंच आहे, शेवटचा तुकडा सांगतो, फार पुढे आहे. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, बरं का काका, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला नको लावू असं पाप, जनी आपली आहे लेक, आपण तिचे माय बाप. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग कायनात. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, उगाच नाही म्हणलं मला. मी सीतेचं का म्हणलो, त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला रामप्रभू सीतेच्या जवळ जातात ना, त्यावेळेला जानकीला प्रभू म्हणतायत, जानकी आता 14 वर्ष पूर्ण होती, माझ्या आई वडिलांची सेवा करण्याचं सौभाग्य तुला प्राप्त झालंय. बरं का, आता 14 वर्ष पूर्ण होती, माझ्या आई वडिलांची सेवा करण्याचं सौभाग्य तुला प्राप्त झालंय. आता 14 वर्ष पूर्ण होती, ते म्हणजे काही कीर्तनाला टेकडीवरती जाणं आणि वापस येणं असं थोडंच आहे. आता 14 वर्ष पूर्ण होती, जानकी तू इथंच सांग. त्यावेळेला जानकी म्हणाली, प्रभू मी सामान्याची मुलगी नाही, मी एका त्यागी जनकाची मुलगी आहे, मिथिलेच्या राजाची मुलगी आहे, मी एका त्यागी जनकाची आणि विद्या स्थितीत वावरणाऱ्या एका बापाची मुलगी आहे. अरे मी जर उद्या तुमच्या सोबत नाही आले आणि माझ्या वडिलांना जर हे कळालं ना की तुम्ही 14 वर्षाकरता वनवासात आहात, तर माझे वडील मला उद्या असं म्हणतील, जानकी तुझं सौभाग्य 14 वर्ष वनवासात आहे आणि तू जर राजमहालात राहत असशील ना, जा आजपासून तू जनकाची मुलगी आहे असं कधी म्हणायचं नाही. उद्या माझे बाबा मला असं म्हणू नये म्हणून मी तुमच्या सोबत येणार आहे. तुम्ही जगाचा निरोप घेऊ शकता, तुम्ही अयोध्येचा निरोप मागू शकता, तुम्ही कौशल्या मातेचा निरोप मागू शकता, तुम्ही कैकेयी मातेचा निरोप मागू शकता, तुम्ही दशरथ राजांचा निरोप मागू शकता, तुम्ही सर्वांचा निरोप मागू शकता. पण निरोप कसला माझा घेता, जेथे राघव ते सीता. ऐकताय ना खाली बसलेल्या रामांनो, इकडे बघा. अरे रामाची सीता 14 वर्ष वनवासात सोबत गेली होती. आमचा बिचारा कीर्तनात बसलेला राम 14 दिवस गव्हर्नमेंटून आल्या कोरोनाच्या काळात क्वारंटाईन झाला. बरं का तात्या, 14 दिवस क्वारंटाईन झाला. तर ही सीता ही पुढे बसलेली, ही सीता आहे ना, रामाच्या जवळ चपात्या घेऊन जायची पाटील, आणि चपात्या घेऊन राम तर असं चपात्या अंगावर फेकल्या, पण रामाजवळ गेली नाही. रामाने जर चहा मागितला बांबूला केकली बांधायची घ्यायचं, आणि म्हणून काय म्हणते, म्हटलं लय प्रेम आहे तुमच्या, कळलं तुझा प्रेम नाही.